बघूया 100% बातम्या। लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना आता राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलंय। पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सोबत विधानसभा निवडणूक घेण्याचा प्रस्ताव भाजपने दिला असल्याचं सांगण्यात येत आहे। निवडणुका एकत्र घेण्याचा प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबतच घ्याव्यात असा महाराष्ट्र भाजपचा सूर आहे। कारण शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं, त्यामुळे निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचं कडवं आव्हान असणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडी ही आक्रमकपणे निवडणुकांना सामोरं जाते आहे। आघाडीतील पक्षांची युती घट्ट दिसते। अशा स्थितीत विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत घेणं फायदेशीर ठरेल असं भाजपला वाटतंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पुढील वर्षी 6 महिन्याच्या फरकानं होणार आहेत। मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुका लढल्यास मतदार भाजपकडे आकर्षित होतील असा प्राथमिक अंदाज स्थानिक भाजपच्या नेत्यांना आहे। निवडणुका कधीही घेतल्या तरी सज्ज असल्याचा दावा ठाकरे गटाने केलाय। तर निवडणुका आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरं काही असेल असं मला वाटत नाही। तुम्ही निवडणुका कधीही घ्या, आम्ही तयार आहोत, एवढंच मी सांगू शकतो। देशात सध्या अनुकूल असलेले वातावरण आणि वन नेशन वन इलेक्शनचा प्रयोग म्हणून लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्र आणि इतर 9 राज्यांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसेंवर संजय राऊतांनी मालेगावातल्या गिरणी कारखान्यावरून मोठा आरोप केलेला आहे। त्याला दादा भुसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मालेगावातील या प्रकरणावरून आता राजकारण तापलंय। राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसेंनी मालेगावातल्या गिरणा ॲग्रो नावानं कोट्यवधींचे शेअर्स गोळा करत शेतकरी आणि शेअरधारकांची फसवणूक केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। याचे पडसाद आज विधानभवनात उमटले। हे आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडून देऊ असं प्रतिआव्हान दादा भुसेंनी संजय राऊतांना दिलं। 1 फेब्रुवारीपासून मालेगाव भागातला शेतकरी हा दादा भुसे यांच्या विरुद्ध आंदोलन करतो आहे। हे शिवसैनिक मंत्री महोदय गद्दाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीतच राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेआधी मंत्री दादा भुसेंवर आरोपांची सरबत्ती केली आहे। त्यावर अपेक्षेप्रमाणे दादा भुसेंनी पलटवार केलाय। त्यामुळे राऊत आणि दादा भुसेंमधल्या संघर्षाचे पडसाद मालेगावच्या सभेत उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दादा भुसेंनी राऊतांवर टीका करताना पवारांचं नाव घेतल्यानं त्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला। या प्रकरणी दादा भुसेंनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली, तर आपण पवारांबाबत काही चुकीचं बोललो नसल्याचं स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊतांची घनिष्ठ मैत्री सगळ्यांना माहिती आहे। याच मुद्द्यावरून शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंनी संजय राऊतांवर अतिशय तिखट शब्दात हल्ला चढवलाय। त्याला निमित्त ठरलं संजय राऊतांनी भुसेंवर केलेल्या आरोपांचं। या आरोपांना उत्तर देताना दादा भुसेंनी राऊतांसोबत पवारांच्या नावाचा उल्लेख केला। त्यानंतर विरोधकांनी विधानसभेत मोठा गदारोळ घातला। हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात। तुम्हाला जे काही मांडायचं ते तुम्ही मांडा, त्याच्याबसून घ्या, काही म्हणायचं बसून घ्या। परंतु तुम्ही कारण नसताना आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांचं नाव घ्यायचं काहीच कारण नाही। इथं शरद पवार आणि संजय राऊत यांच्या मैत्रीतून शिवसेना आणि राष्ट्रवादी जवळ आल्याचं बोललं जातं। महाविकास आघाडीची पायाभरणी सुद्धा राऊतांनीच केल्याचं सांगितलं जातं। शिवसेनेतल्या आमदारांना हीच गोष्ट कायम खटकत होती, त्यातूनच मोठं बंड झाल्याचं बोललं गेलं। आज त्यांच्या मनातली खतखत दादा भुसेंच्या तोंडून पुन्हा एकदा बाहेर पडली इतकंच। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये यांना त्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात। पण मंगळवारी सभागृहात लग्नाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला चिमटा काढला। आमदार बच्चू कडूंनी कामगारांच्या लग्नावरून सभागृहात प्रश्न उपस्थित केला। आता आमच्या गावात मिल बंद आहे, लग्न कामगारांनी केलं ते तुटलंय, त्याची जबाबदारी कोणी घेणार आहे का? सरकारनं काहीतरी करावं असं बच्चू कडू म्हणाले। म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं, कोण जबाबदार आहे? तुम्ही तरी घेतली पाहिजे ना सरकारनं जबाबदारी। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले। लग्न लावून देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुटलं तरी त्याची जबाबदारी सरकारची आहे। पण तुम्ही प्रश्न केला तो तपासून पाहिला जाईल, पण तुम्ही हा प्रश्न आदित्य ठाकरेंकडे बघून विचारला का, असा मिश्किल चिमटा फडणवीसांनी काढला। बच्चू कडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का? सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे। ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्यासोबत बसा? त्यावर सभागृहात एकच हाशा पिकला। अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका अध्यक्ष असलेले सुनील भुसारा यांचं भागमभाग आज पाहायला मिळाली। सभागृहात वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांची ही सगळी धावपळ सुरू होती। शाळेची घंटा वाजल्यानंतर विद्यार्थी वर्गात धावत पळत जात असताना आपण पाहिलं असेल। मात्र विधिमंडळ परिसरात कामकाजाची वर्दी देणारी घंटी वाजल्यानंतर एखाद्या धावपटूप्रमाणे धावत पळत विधिमंडळात प्रवेश करणारे हे आहेत तालिका अध्यक्ष सुनील भुसारा।
विधिमंडळ कामकाजात वेळेत पोहोचण्यासाठी त्यांना ही कसरत करावी लागली। यापूर्वी विधिमंडळात मंत्री उपस्थित नसल्यानं विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर तालिका अध्यक्ष सभागृहात उपस्थित नाहीत अशी टीका होऊ नये यासाठी सुनील भुसारा यांची ही भागमभाग पाहायला मिळाली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला, मात्र या संपाचा फटका सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या आनंदाच्या शिध्याला बसलाय। गुढीपाडव्याच्या नंतर आनंदाचा शिधा नागरिकांना मिळण्याची आता शक्यता निर्माण झाली। राज्य सरकारनं राज्यातील जनतेचा पाडवा गोड जावा यासाठी 100 रुपयात 5 जिन्नस असलेला आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती। मात्र गुढीपाडव्याच्या पूर्वी आठवड्याभर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप झाला, त्यामुळे आनंदाच्या शिध्यात समाविष्ट असलेल्या वस्तूंचा राज्यभर पुरवठा करणारी साखळी खंडित झाली। आता हा संप मागे घेण्यात आला असला तरी अजूनही आनंदाचा शिधा सर्व ठिकाणी पोहोचलेला नाहीये। काही भागात फक्त रवा आलाय तर साखर, पामतेल आणि डाळीची प्रतीक्षा कायम आहे। यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। दिवाळीमध्ये जो आनंदाचा शिधा वाटत होते तो अद्याप मिळालेला नाही। याच्यावरती न बोललेलं बरं। शिधा हा फक्त फोक्यात मिळतो आमदारांना, गरिबांना मिळत नाही। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुढीपाडव्याचा आनंदाचा शिधा लटकला, त्यामुळे गुढीपाडव्याला गोडधोड करण्याचं सामान्यांचं स्वप्न लांबणीवर पडलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा 22 मार्चला शिवाजी पार्क इथं होणार आहे। या मेळाव्याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत। सत्तेत असलेली मविया विरोधी बाकांवर बसली आहे तर शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आलंय। या सगळ्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे हिंदुत्व आणि मराठी महाराष्ट्राचा मुद्दा राज ठाकरेंच्या भाषणाच्या मुख्यस्थानी असल्याचे संकेत मनसेच्या नुकत्याच जारी केलेल्या टीझरमधून मिळत आहेत। माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल, आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईल त्याच्या। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला, त्याप्रमाणे आगामी महापालिका निवडणुका यावर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे। त्याचप्रमाणे राज ठाकरे राज्यातल्या राजकारणाबाबत कोणती भूमिका घेणार आणि खास त्यांच्या शैलीत कुणावर घणाघात करणार याकडे मनसे कार्यकर्त्यांसह जनतेचं लक्ष आहे। केंद्र सरकारनं मुंबईतल्या टेक्स्टाईल आयुक्तांचं कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबईचं खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। महाराष्ट्रातील अनेक बडे प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यामध्ये गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकार विरोधात रान उठवलं होतं। यानंतर आता टेक्स्टाईल आयुक्तांचं कार्यालय मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं 1943 सालापासून मुंबईतल्या टेक्स्टाईल आयुक्तांचं कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा विरोधकांनी केलाय। त्यावरून मुंबई आणि महाराष्ट्राचं जाणीवपूर्वक खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय, तर सत्ताधाऱ्यांनी ही आरोप फेटाळले। दुःखाची बाब आहे की मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम केंद्र सरकार करते। टेक्स्टाईल उद्योगाला काही सवलतीच्या योजना फ्रेम करण्यासाठी त्यांना काही दिवस दिल्लीमध्ये काम करण्याकरता सांगितलंय। मुंबईतलं कार्यालय हलवण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही। राज्याबाहेर गेलेल्या उद्योगानंतर आता टेक्स्टाईल आयुक्त कार्यालयाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। नितीन गडकरींच्या कार्यालयामध्ये जयेश पुजारी या गुंडाच्या नावानं धमकीचा फोन आला। 10 कोटींची खंडणी मागितल्यानं एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी नितीन गडकरींच्या नागपुरातील कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचा फोन आला। 2 वेळा हा फोन करण्यात आला होता। फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावानं फोन केला होता। फोनवर या व्यक्तीने 10 कोटींची खंडणी मागितली। एका पाठोपाठ दुसऱ्यांदा फोन आल्यानं नितीन गडकरींच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली। याआधी देखील गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते। जयेश पुजारी या नावानंच हे फोन आले होते। या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरूला जाऊन चौकशी सुद्धा केली, पण त्याने हे फोन केले नाहीत अशी माहिती समोर आली। आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या कार्यालयात चौकशी करतायत। एसटी महामंडळानं वेळोवेळी प्रवाशांच्या सेवेत नवनवीन बसेसचा समावेश केला। जुन्या बसचा प्रवास आता शिवाई ई बस पर्यंत पोहोचला। अजूनही प्रवाशांच्या मागणीनुसार विविध बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न एसटी कडून सुरू आहे। रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करताना नागरिकांकडून स्लीपर बसला प्राधान्य दिले जातं। या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं स्लीपर एसटी बस बनवण्याचा निर्णय घेतलाय। दापोडी इथल्या मध्यवर्ती कार्यशाळेत 50 स्लीपर बसेस बनवण्यात येणार आहेत। येत्या वर्षात या स्लीपर बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात येतोय। खासगी ट्रॅव्हल्स प्रमाणे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळानं काही वर्षांपूर्वी शिवशाही एसी स्लीपर बसगाड्या सुरू केल्या। मात्र जादा भाडेदरामुळे प्रवाशांनी या एसी स्लीपर बसगाड्यांकडे पाठ फिरवली। आता ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लालपरी स्लीपर बसच्या स्वरूपात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रडा घातला। यात कचरा संकलन करणाऱ्या या ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली।
धुळ्यातील कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धुळे महापालिकेत आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन सुरू असताना कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकानं धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत संतप्त आंदोलकांनी त्याला मारहाण केली. यावेळी या व्यवस्थापकावर शाई फेक तसंच अंडेफेक करण्यात आली. कचरा संकलन ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यानं राज्याच्या विविध भागात अक्षरशः थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. पावसामुळे रब्बी पिकं आणि भाजीपाल्यांचं प्रचंड नुकसान झालंय. राज्यात तब्बल 25 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. अवकाळीमुळे 1,39,222 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. या सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झालंय. मराठवाड्यात सुमारे 70,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. उत्तर महाराष्ट्रात 17,000 हेक्टर, पश्चिम महाराष्ट्रात 16,000 हेक्टर, विदर्भात जवळपास 15,000 हेक्टरवरची पिकं अवकाळीमुळे आडवी झाली आहेत. कोकण विभागात 2,500 वरील पिकं आणि बागांचं अवकाळीमुळे नुकसान झालंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या नुकसानीचे पंचनामे झाले नव्हते. मात्र आता संप मिटल्यानं 2 दिवसात पंचनामे पूर्ण होतील अशी ग्वाही सरकारनं दिली आहे. मात्र अजूनही आता इथं काहीतरी येऊन जायला पाहिजे होते, पाहून घ्यायला पाहिजे होते, सरकारी अधिकारी यायला पाहिजे होते, तलाठी यायला पाहिजे होते. इथे कोणीच येत नाही जात. मला गारगोटचं मार लागलं, हे लागल्यामुळं त्या मालाचा रेट 2.5 रुपये झाला. आता हवामान विभागानं पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा इशारा दिलाय. त्यामुळे राज्यातला शेतकरी चिंतेत सापडलाय. सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांना गंडा घालण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असतात. व्हॉट्सअपवर बनावट लेटर पाठवून वीज कनेक्शन कट करण्याची भीती दाखवण्यात हजारो लोकांना गंडा घालण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तुमच्या व्हॉट्सअपवरून अनोळखी नंबरवरून सरकारी लेटर हेडवर वीज कनेक्शन रात्रीपासून कट होणार असल्याचा मेसेज आला तर सावधान. कारण या लेटर हेडवर विश्वास ठेवून संपर्क साधला तर तुमचं खातं काही क्षणात रिकामं होऊ शकतं. टेक्स्ट मेसेज करून लुबाडणूक करण्याचा फंडा सायबर चोरांनी बदलला असून अगदी सरकारी कागदपत्राप्रमाणे हुबेहूब दिसणारा लेटर हेड तयार करून पाठवला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. नागपुरात अनेक लोकांना वेगवेगळ्या नंबरवरून अशा प्रकारचे पत्र मिळाले असून त्यामुळे लाखो रुपयांचा गंडा नागपूरकरांना बसलाय. अशा कोणत्याही प्रकारच्या मेसेजला बळी पडू नका. त्यांची शहानिशा करा. तुम्ही ऑफिसमध्ये भेट द्या. SNDL असेल किंवा महाराष्ट्र विद्युत मंडळ असेल. आणि MSEBचा लोगो आहे आणि तशा प्रकारचं लेटर हेड, पण परत ते तुम्हाला मोबाईलच्या माध्यमाने येत आहे. तर मोबाईलच्या माध्यमाने तुम्हाला कुठलाही मेसेज MSEB पाठवत नाही. कोणतीही सरकारी कंपनी किंवा विभाग व्हॉट्सअपवर मेसेज करत नाही किंवा कोणतीही रक्कम भरायला सांगत नाही. त्यामुळे ग्राहकाने आपल्याला आलेल्या मेसेजची पूर्ण खात्री केल्यानंतर आर्थिक व्यवहार करावेत, जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही. जळगाव जिल्हा केळीसाठी देशभर अग्रेसर असलेला जिल्हा. मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन होत असल्यानं केळीचा घड कापून झाला की त्याचं खोड तर जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरलं जातं किंवा थेट उकिरड्यावर फेकलं जातं. पण आता केळीच्या खोडाचा जळगावमधल्या झाशीची राणी महिला बचत गटानं पुरेपूर वापर केला. अर्चना महाजन आणि रुद्राणी देवरे यांनी झाशीची राणी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी लागणाऱ्या सॅनिटरी पॅडची निर्मिती सुरू केली आहे. ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड तयार करावे या कल्पनेतून या दोघींनी केळीच्या खोडाचा वापर सुरू केला. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा केळीच्या खोडाचे तुकडे घेण्यात आले. त्यानंतर गरम पाण्यात त्याचा लगदा तयार केला जातो. त्यापासून एका पुठ्ठ्याची निर्मिती केली जाते. आवश्यकतेनुसार या पुठ्ठ्यापासून मिक्सरमध्ये ग्राइंडर करून त्यापासून कापूस तयार केला जातो. त्याचा वापर पॅड बनवण्यासाठी केला जातो. सॅनिटरी पॅडसाठी केळीचा वापर आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असल्याचं त्यांनी मान्यताप्राप्त शाळेत तपासणी करून घेतली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून झाशीची राणी महिला बचत गटातील 20 महिलांना उद्योग मिळतोय. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये अपघाताचं सत्र सुरूच आहे. अहमदनगरमध्ये एका टेम्पोनं दिलेल्या धडकेमध्ये एका शिक्षकासह टेम्पो चालकाचा मृत्यू झालाय. भरधाव वेगामुळे हा अपघात झाला. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ हा भीषण अपघात झालाय. नाशिकहून दुधाची वाहतूक करणारा एक छोटा टेम्पो पुण्याकडे चालला होता. या ठिकाणी टेम्पो चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटलं. या पिकअप टेम्पोचा वेग इतका होता की त्यानं दुभाजक तोडून बाईकला धडक दिली. या धडकेत शिक्षक अजय ननवरे यांचा मृत्यू झालाय. या धडकेनंतर टेम्पो सुद्धा पलटी झाला. या टेम्पो चालकाचाही मृत्यू झालाय. ठाण्यातल्या कळव्यामधल्या कार्लिंग मैदानावर मुंबईत राहत असलेल्या कोकणी शिमगोत्सव आणि भव्य पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामुळे ठाण्यात अवघं कोकण अवतरल्याचं चित्र होतं. शिमगोत्सव हा कोकणातला प्रमुख सण आहे. कोकणी माणूस शिमगोत्सवाला कोकणात जातो. मात्र अनेकदा काही अडचणींमुळे मुंबईतल्या चाकरमान्यांना कोकणामध्ये जाणं शक्य होत नाही. अशा मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी कळव्यातल्या कार्लिंग मैदानामध्ये शिमगोत्सव आणि भव्य पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं. लाखोंची बक्षीस असलेल्या या स्पर्धेत कोकणातील प्रतिष्ठित मातबर 11 संघांनी सहभाग घेतला. पारंपरिक नृत्याच्या चालीवर ढोलताशांच्या गजरात नृत्य आणि कला सादर करत या संघांनी कोकणस्थित मुंबईकर भाविकांची मनं जिंकली. तर भाविकांच्या दर्शनासाठी रत्नागिरीतल्या उक्षी गावच्या वाघजाई देवीच्या मानाच्या पालखीचं जल्लोषात आगमन झालं होतं. यावेळी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. एकूणच मुंबईत कोकण अवतरल्याचा भास यातून झाला.
पुण्यातला एक पठ्ठ्या केसावर सपासप कात्री चालवतो. हेअर कटिंगच्या याच कामात त्यानं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे विनामूल्य 540 जणांची हेअर कटिंग करून त्यानं विक्रम प्रस्थापित केलाय. पुण्यात कर्वीनगर भागातल्या आनंद मेन्स पार्लरचा केश कर्तनकार संतोष सुरवसे यानं हेअर कटिंगमध्ये नवा रेकॉर्ड केलाय. तब्बल 11.5 तासात 540 जणांच्या हेअर कटिंगचा नवा विक्रम संतोषनं केलाय. आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हेअर कटिंगचे 2 विक्रम होते. जावेद हबीब यांनी 24 तासामध्ये 411 हेअर कटिंग केल्या होत्या, तर जागतिक पातळीवर ब्रिटनच्या नाभिस तरुणींनं 24 तासात 527 हेअर कटिंग करत रेकॉर्ड केला होता. मात्र संतोषनं 11.5 तासात 540 हेअर कटिंग करत हे विक्रम मोडीत काढलेत. या विक्रमानंतर एकच जल्लोष करण्यात आलाय. 18 तासात 540 कटिंग केल्या आणि प्रत्येक कस्टमरला एकानेच केला, भावाने केला. हेअर कटिंगच्या व्यवसायाला समाजात प्रतिष्ठा मिळावी या उद्देशानं हा वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं संतोषनं म्हटलंय. धुळ्यात 50 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप अशी सुटका करण्यात आली आहे. बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. धुळे जिल्ह्यातल्या बळसाणे भागात वनविभागामुळे एका बिबट्याला जीवदान मिळालंय. रात्रीच्या वेळेस भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या 50 फूट खोल विहिरीत कोसळला. याची माहिती गावकऱ्याने वनविभागाला दिल्यानंतर बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. मोठ्या क्रेनच्या साहाय्यानं पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून बळसाणे या परिसरात बिबट्याची मोठी दहशत होती. वनविभागानं या बिबट्याला जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.